नमस्कार. आता जिममध्ये जाऊन घाम गाळणं हे तर महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे माहितीये? ते म्हणजे हुशारीने आणि सुरक्षितपणे व्यायाम करणं. तर चला, आज आपण व्यायामामागचं शास्त्र समजून घेऊया, अगदी एका पर्सनल ट्रेनरसारखं. तर सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज डोक्यातून काढून टाकूया. अनेकांना काय वाटतं की जेवढा जास्त घाम, जेवढा जास्त थकवा, तेवढा आपला व्यायाम एकदम भारी झाला. पण खरं सांगू का, हे नो पेन नो गेन वगैरे ना अर्धसत्य आहे. आपल्या शरीराला दुखापत न होऊ देता त्याचा विकास कसा करायचा हे शिकणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ओके, तर हा आहे आपला आजचा प्लॅन. आपण व्यायामाच्या प्रत्येक स्टेपवर लक्ष देणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल की एक परफेक्ट आणि सेफ वर्कआउट नक्की कसा करायचा. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पॉइंटपासून. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्यायाम करणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की तो कसा केला जातोय, कारण आपलं लाँग टर्म हेल्थ त्यावरच अवलंबून आहे. व्यायामाकडे आहे ना एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. ही फक्त आजच्या कॅलरीज बर्न करण्यासाठी नाहीये, तर भविष्यासाठी, आपलं शरीर मजबूत करण्यासाठी, कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी तयार करण्यासाठी केलेली ही एक गुंतवणूक आहे. समजा आपण आपल्या शरीरासाठी एक चिलखतच तयार करतोय. आता आपण त्या भागाबद्दल बोलूया ज्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं जातं, आणि तो म्हणजे वॉर्मअप. बरेच जण हा पार्ट सरळ स्किप करतात आणि खरं सांगतो हीच सगळ्यात मोठी चूक आहे. लक्षात घ्या, वॉर्मअप हा ऑप्शनल नाहीये, तो तुमच्या वर्कआउटचा अविभाज्य कंपल्सरी पाया आहे. मग तुम्ही विचाराल की हा वॉर्मअप इतका महत्वाचा का असतो? तर ऐका, वॉर्मअप केल्याने काय होतं की तुमच्या शरीराचं तापमान वाढतं, स्नायू आणि जॉइंट्स मोकळे होतात, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि तुमचं शरीर पुढच्या मोठ्या चॅलेंजसाठी तयार होतं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर, जसं आपण गाडी सुरू करण्याआधी तिचे इंजिन थोडं गरम होऊ देतो ना, अगदी तस्संच आहे हे. ओके, तर आता आपलं शरीर एकदम तयार आहे. आता वेळ आहे मेन वर्कआउटची. हा तो टप्पा आहे जिथे आपल्या शरीराच्या आत खरी मॅजिक घडते. चला बघूया आत नक्की काय काय बदल होतात. जरा हा आकडा बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही. नॉर्मल कंडिशनमध्ये आपलं हृदय एका मिनिटात साधारण 5 ते 6 लिटर रक्त पंप करतं, बरोबर? पण जेव्हा आपण एखादा हाय इंटेन्सिटी व्यायाम करतो, तेव्हा आपल्या मसल्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी हाच आकडा तब्बल 20 ते 25 लिटर प्रति मिनिटापर्यंत पोहोचतो. विचार करा. यालाच सायंटिफिक भाषेत कार्डियॅक आउटपुट असं म्हणतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या हृदयाची रक्त पंप करायची पॉवर आहे, आणि तुम्ही जेवढा नियमित व्यायाम कराल तेवढी ही पॉवर वाढत जाते. म्हणजे आपलं हृदय जास्त एफिशियंट आणि मजबूत बनतं. आणि गंमत म्हणजे हे काम फक्त आपलं हृदय एकटं करत नाहीये, त्याला सपोर्ट करायला फुफ्फुसंसुद्धा असतात. आपला श्वास जास्त खोल होतो, ज्यामुळे प्रत्येक श्वासातून जास्तीत जास्त ऑक्सिजन रक्तात मिसळतो. म्हणजे बघा काय परफेक्ट टीमवर्क आहे. या सततच्या व्यायामामुळे आपल्या हृदयात जे पॉझिटिव्ह बदल होतात ना, त्यालाच ॲथलीट्स हार्ट असं म्हणतात. आता हे नाव ऐकून घाबरू नका, हा काही आजार नाहीये. उलट हे आपल्या हृदयाचं एक प्रकारचं अपग्रेडेशन आहे, जे त्याला अजून शक्तिशाली बनवतं. आणि हे चित्र बरोबर तेच दाखवतंय. हे बदल 2 प्रकारचे असू शकतात. डावीकडे बघा, वेट लिफ्टिंगसारख्या व्यायामामुळे हृदयाची भिंत जाड होते, ज्यामुळे ते जास्त ताकदीने रक्त पंप करू शकतं. आणि उजवीकडे सायकलिंगसारख्या एन्ड्युरन्स स्पोर्ट्समुळे हृदयाचा आकार आतून मोठा होतो, ज्यामुळे ते एका वेळी जास्त रक्त धरून ठेवू शकतं आणि पंप करू शकतं. चला, तर मेन वर्कआउट तर झाला. पण थांबा, आपलं काम अजून संपलेलं नाही. जशी सुरुवात महत्वाची, तसाच शेवटही महत्वाचा असतो. आता वेळ आहे कूलडाऊनची, म्हणजे आपल्या शरीराला हळूहळू आरामात शांत करण्याची. तुम्हाला व्यायामानंतर कधी मसल्समध्ये असा कडकपणा किंवा वेदना जाणवतात का? तर त्यामागे बऱ्याचदा हा लॅक्टिक ॲसिड नावाचा घटक असतो. जेव्हा आपण इंटेन्स वर्कआउट करतो तेव्हा तो आपल्या मसल्समध्ये तयार होतो, आणि जर तो तिथे साचून राहिला तर त्रास होऊ शकतो. आणि इथेच कूलडाऊन कामाला येतो. तो काय करतो? तर तो हृदयाचे वाढलेले ठोके आणि श्वास हळूहळू नॉर्मलवर आणतो. स्ट्रेचिंग केल्यामुळे मसल्समधला तो लॅक्टिक ॲसिड बाहेर काढायला मदत होते आणि मसल्स पुन्हा रिलॅक्स होतात. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा, दुसऱ्या दिवशी होणारा त्रास टळतो. बरं,
तर वॉर्मअप, मेन वर्कआउट आणि मग कूल डाऊन ही सगळी प्रोसेस फॉलो का करायची? कारण याचे फायदे फक्त आजपुरते मर्यादित नाहीयेत, ते लाँग टर्म आहेत. चला बघूया नक्की कोणते फायदे होतात. हे फायदे बघा, फिजिकल आणि मेंटल दोन्ही लेवलवर आहेत. एका बाजूला आपलं वजन नियंत्रणात राहतं, मसल्स मजबूत होतात, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रेस कमी होतो, कॉन्फिडन्स वाढतो आणि एकदम मेंटल फ्रेशनेस येतो. खरं तर व्यायाम हे शरीर आणि मन या दोन्हींसाठी एक जबरदस्त औषध आहे. म्हणून या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर एक योग्य, व्यवस्थित प्लॅन केलेला वर्कआउट तुमच्या शरीराला फक्त फिट नाही बनवत, तर त्याला लवचिक, कार्यक्षम बनवतो आणि कोणत्याही चॅलेंजला सामोरं जाण्यासाठी तयार करतो. तर आता आपल्याला व्यायामामागचं का आणि कसं हे दोन्ही कळलं आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो आणि हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा की आज आपल्या शरीराला जी योग्य काळजी मिळायला हवी ती आपण दिली आहे का? यावर नक्की विचार करा.